नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। सर्व माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना सर्वात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर चला आजच्या व्हिडिओला केली आहे सुरुवात। तर आज ना मी शेअर करणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन। तर मागे बरेच कमेंट आले की साड्यांचं कलेक्शन दाखवा तुमचं, तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करू, कारण मागे ना व्हिडिओ शेअर करणं शक्य झालं नाही साडी कलेक्शनचा। तरी पण आता पण ना काही साड्या माझ्या माहेरी आहेत, त्यामुळे जेवढ्या साड्या माझ्या इथे आहेत ना तेवढ्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला आज शेअर करणार आहे माझं। तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण जास्त वेळ न घालवता। आणि तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। चला आता लगेच सुरुवात करू। हे बघा मी असा पसारा मांडून ठेवला इथं, तर आता मी तुम्हाला दाखवते आधी। तर सर्वात पहिल्यांदा ही आहे गुलाबी कलरची अशी काठापदराची साडी, आणि ना असं मोराची अशी डिझाइन आहे त्याच्यावरती, आणि खूप छान साडी वर काही घातल्यावरती छान वाटते। बघू शकता अशी ही साडी पूर्ण, आणि पूर्ण काठाला आहे ना अशी मोराची डिझाइन आहे। आता फ्रंट कॅमेराने शूट करते मी, त्यामुळे ते लक्षात येत नसेल, पण पूर्ण काठाला अशी मोराची डिझाइन आहे या साडीच्या, आणि असा गुलाबी कलर आहे। तर आता या व्हिडिओ शूट मध्ये ना सर्व साड्यांच्या घड्या मोडून जाणार आहे, आणि परत सगळ्या साड्यांच्या घड्या आता घालत बसावा लागणार आहे। त्यानंतर दुसरी साडी ही अशी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे, एकदम सिल्क आहे बरं का ही साडी। असं एकदम परफेक्ट चापून चोपून बसती आणि एकदम हलकी आहे, पण घातल्यावर खूप छान वाटते। मी मागे एकदा दोनदा रीलला घातली होती, तर एक दोन ताईंना खूप आवडली ही साडी। आणि काठ असे आहे तिचे, लाल कलरचं ब्लाउज आहे तिच्यावरती। त्यानंतर आहे ही बनारसी सिल्क साडी। तर आहे ना उलटी घडी घातलेली, मी तुम्हाला सरळ करून दाखवते। अशी मोरपंखी कलरची ही बनारसी सिल्क साडी, हा आहे तिचा पदर। आणि बघा पूर्ण अशी बारीक बारीक बुट्टी आहे तिच्यावरती, आणि घातल्यावर ही साडी सुद्धा खूप छान वाटते। आता मी बऱ्याच दिवसाची घातलीच नाही ही साडी, कारण होतं असे की ना जुन्या साड्यांवरच्या आता ना ब्लाउजच येत नाही, त्यामुळे साड्या घालून होत नाही। आणि ही साडीवरती काठ असे या साडीचे असे बारीक असे काठ आहे आणि बारीक बुट्टी आहे, तर ही साडी पण घातल्यावर खूप छान वाटते। त्यानंतर आहे ही अबोली कलरची साडी अशी, आणि ह्या साडीची ना मागे खूप अशी फॅशन निघाली होती, तेव्हाच म्हणजे लग्नाच्या पिरियड मध्येच मग ही साडी घेतल्या गेली होती। तर ही साडी पण घातल्यावर छान वाटते आणि एकदम चापून चोपून दिसते बरं का। तर असे ब्रॉड काठे हिचे, आणि पूर्ण मध्ये अशी बुट्टी, पूर्ण साडीला अशी बुट्टी ह्या साडीला। तर बघा पूर्ण साडी अशी आहे। पूर्ण काय ओपन करून नाही दाखवत मी साड्या, कारण पूर्ण एक सारखेच आहे, एवढं काही असं चेंजेस नाहीये मध्ये, त्यामुळं। त्यानंतरची आहे पिंक कलरची साडी, गुलाबी कलरची, आणि ही कॉटन मध्ये बरं का ही साडी, आणि तिला अशी बॉर्डर आहे। ही साडी घातल्यावर खूप छान वाटते, जास्त काही महागाची नाहीये, मे बी 700 रुपयाचीच आहे। तर ही साडी घातल्यावर खूप छान वाटते। मी मागे ना एकदा दोनदा घातली होती, मे बी मागच्या गुढीपाडव्याला असं काहीतरी घातली होती मी, जास्त काही घालणं पण होत नाही ह्या साड्या। तर बघा अशी बॉर्डर आहे, आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस पण खूप छान आहे। तर मी काय आज ब्लाऊज दाखवत नाहीये तुम्हाला, पूर्ण साडी ही अशी आहे। तर ब्लाऊज मी नंतर दाखवलं म्हटलं तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन, आज फक्त तुमच्याशी मी माझं साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे। तर ही एक साडी, त्यानंतरची हिरव्या कलरची आणि खूप अशी आठवणीत राहणारी। तर ही साडी ना मी रुईच्या वेळेस आहे ना मला 7व्या महिन्यात घेतली होती आईंनी। तर बघा ही साडी अशी, आणि लाल कलरचं ब्लाऊज आहे त्याच्यावरती, आणि बघा असा हा त्याचा पीस आहे, सॉरी पदर आहे हा त्याचा असा, आणि पूर्ण साडीला आहे ना अशी बुट्टी आहे, आणि असं पूर्ण दिसते ही साडी। तर मी आज आहे ना माझ्या ज्या काठ्या पदराच्या साड्या आहेत त्यांचं कलेक्शन तुमच्याशी शेअर करणार आहे। जे सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे ते नंतर कधी शेअर करेल। तर आज फक्त काठा पदराच्या, आणि ज्या म्हणजे व्यवस्थित आहे व चांगल्या घालण्यासाठी, बाहेर आपण फंक्शनला वगैरे घालण्यासाठी, तर त्याचं कलेक्शन मी आज शेअर करते तुमच्याशी। तर त्यानंतरची साडी ही ऑर्गॅन्झा पॅटर्न मधली, आणि ना
घडी वगैरे सगळं मोडलेली बरं का या साडीची. परत तुम्ही म्हणाला असं कसं, तर उलटी घडी घातली मी. बऱ्याच साड्या आहे ना, आता बहिणीच्या लग्नावरून आल्यानंतर आहे ना मी साड्यांचं एवढं म्हणजे व्यवस्थित बघितलंच नाही, कशा ठेवल्यात काय ठेवल्यात. आता म्हटलं चला आवरू, पण त्याआधी तुमच्याशी शेअर करू माझं कलेक्शन आणि मग आवरू. तर हाताचा पदर आहे आणि पदरावर आहे ना अशी बारीक अशी डिझाईन आहे ही. तर पूर्ण पदर आहे ना एकदम भरगच्च आहे, हेवी पदर त्याचा, पूर्ण अशी बारीक डिझाईन आहे पदरावरती बघा अशी. आणि ऑर्गॅन्झा पॅटर्नच्या साडीचं आहे ना मला खूप हौस होती. मग म्हटलं चला असं तर कधी घेत नाही आपण जास्त साड्या, तर आता लग्नाच्या वेळेस घेऊ. तर मी लग्नामध्ये मग ही ऑर्गॅन्झा पॅटर्नची साडी घेतली होती आणि असा गुलाबी कलर आहे हे बघा. पूर्ण साडी अशी आहे. आणि ऑर्गॅन्झा म्हटलं ना तर पातळच येतं बरं का. आपण म्हणतो साड्या खूप पातळ, म्हणजे मला तेव्हा खूप कन्फ्युजन व्हायचं, पण नंतर कळाली की ऑर्गॅन्झा पॅटर्न हे पातळच असतं. तर सॅटिनचा परकर लागतो या साडीवरती हे बघा. पूर्ण अशी ती साडीमध्ये डिझाईन त्याची, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेते त्यामुळे थोडंसं उलटं दिसत असेल बरं का तुम्हाला, कारण फ्रंट कॅमेऱ्याने कसं उलटं दिसतं. त्यानंतरची साडी ना ही येलो कलरची साडी, ही खूप जणांना आवडली आणि ही साडी मी बहिणीच्या लग्नात घातली होती हळदी दिवशी, तर तो व्हिडिओ शेअर केला ना. तर ही साडी खूप जणांना आवडली आणि एकदम चापून शेपून बसते बरं का, एकदम छान दिसते हे बघा अशी ही साडी. आणि पूर्ण म्हणजे सिल्क आहे एकदम, एवढं काहीच नाही, फक्त त्याच्यावरचा पदर असा आहे आणि साडी पूर्ण अशी पिवळ्या कलरची अशी आहे. बाकी जास्त असं त्याला लूक एवढं काहीच नाही, पण छान दिसते दिसायला. तर अशी ही साडी पूर्ण. आणि टाकल्यावरती बा बऱ्याच जणांना ही साडी खूप आवडली, कुठून घेतली असं विचारत होते. तर असंच लोकल शॉपमधून घेतली ही साडी, मला शॉपचं नाव पण नाही माहिती. त्यानंतरची ही एक साडी, ही साडी ना एकदम छान वाटते. ही लग्नाच्या वेळेस तेलवनाची साडी आहे माझी आणि ना जास्त काहीच घातल्या गेली नाही ही साडी. मे बी मला फोटो काढायचे होते रुई चॉईस प्रेग्नेंट असताना, तेव्हा मी घातली आहे आणि त्यानंतर मी जास्त काही घातली नाही. एका दिवाळीला आणि लग्नाच्या वेळेस एकदा, म्हणजे 3च वेळेस घालून झाली ही साडी. आणि पूर्ण असं वर्क आहे, पण घातल्यावर खूप छान वाटते, पण मला ती हेवी त्यामुळे आता घालू नाही वाटत. हे बघा असं पूर्ण डिझाईन आहे तिच्यावरती बघू शकता. आणि घातल्यावरती ना छान वाटते ही साडी अशी. तर पूर्ण साडीला आहे ना अशी म्हणजे ही डिझाईन आहे पूर्ण अशी हे बघा मध्ये पूर्ण, फक्त थोडंसं साईडच्या बाजूला नाही आहे. आणि मी साड्यांच्या आहे ना उलट्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्या मोडणं पण लवकर जमत नाही. कारण काय होतं माहिती का, उलट्या घड्या नाही घातल्या ना तर मग साडी ना वरच्या साईडने धूळ बसती आणि काळी दिसायला लागती त्यामुळं. तर ही पण एक आहे ना काठापदरामध्येच साडी आहे, म्हणजे कडकमध्ये आहे. तर बघू शकता तुम्ही, हिच्यावरचं काही मी अजून ब्लाऊज शिवलेलं नाही, अजून एकदाही घातलेली नाही आहे. तर बघा एकदम पातळ आहे ही पण साडी, हे बघू शकता तुम्ही. घातल्यावरती छान वाटते. मी अशीच म्हणजे वरतून टाकून बघितली होती. तर अशी ही साडी आहे. आणि मानलाय ना बऱ्याच म्हणजे साड्या आहेत माझ्याकडे, पण त्याचं काही नाव माहिती नाही बरं का, त्यामुळे मी एवढं काही नाव तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतरची ही साडी अशी थोडंसं असं हिरव्या कलरमध्येच येते. तर ही साडी मी बऱ्याच वेळेस घातली आहे, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितली असेल. तर आता बऱ्याच साड्यांना इस्त्रीची गरज आहे, इस्त्री करावं लागेल. तर बघा एकदम अशी ही पण पातळ साडी आहे आणि घातल्यावरती छान वाटते हे बघा. आणि मध्ये काही एवढी डिझाईन नाही, थोडीशी प्लेन आहे, डिझाईन कमी या साडीला, पण घातल्यावरती एकदम छान वाटते बरं का. आणि घालायला पण म्हणजे सहजी घालता येते, वेळ नाही लागत घालायला जास्त काही. त्यानंतरची ही एक साडी, ही साडी सुद्धा जास्त घातल्या गेली नाही आणि मी तेव्हा ना हौशीने घेतली होती, म्हणजे मला घ्यायचं असं, तर तेव्हा खूप हौशीने घेतली, पण जास्त काही घातल्या गेली नाही. तर अशी डिझाईन या साडीवरती बघू शकता. हा पदर आहे आणि त्याचे काठ असे आहेत. तर जास्त घातल्या गेली नाही. आता मी ना नेक्स्ट टाइम नक्की आता 1-2 दिवसांनी जेव्हा मी रील शूट करायला त्यावेळेस घालल. असा पोपटी कलर आहे. तर आईनी ना मला डिलिव्हरी झाल्यानंतर ही साडी घेतली होती, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर घेतात. तर बघा एकदम छान वाटते बरं का ही साडी घातल्यावरती, पण माझं जास्त काही घातलं झालं नाही, कारण नाही म्हणजे माहेरीच होती आणि तिकडे गेल्यानंतर मग तिच्या साड्या घालते मी मम्मीच्या, त्यामुळे मग त्या साड्या काही जास्त घालणं होत नाही माझ्या, जरी तिकडं असल्या तरी. तर ह्यावेळेस मी घेऊन आले इकडं,
म्हटलं चला घालून तरी होईल, माझे तिथं राहून काय होतंय तिचं. आणि ही एक आहे ना पैठणी आहे, सेमी पैठणीमध्ये पण आहे ना, हिला आता इस्त्रीची गरज आहे कारण खूप वेळा घालून झाली. ड्रायक्लीन आणि इस्त्रीची गरज आहे. आणि येल्लोच कलर आहे, तर ती थोडीशी अशी गोळा गोळा दिसती, पण काठ बघा तिचे. आणि अशा पैठण्या ना घालायला खूप सुळसुळीत आहे आणि खूप छान वाटतात बरं का ह्या पैठण्या. हे बघू शकता असे काठ आहे तिला. हे बघा पूर्ण साडीचा लुक असा आहे आणि असा फिरता कलर आहे बरं का ह्या साडीचा. आणि असं स्टोनचे वर्क आहे त्याला. तर ही साडी सुद्धा म्हणजे जास्त काय घातल्या गेली नाही माझ्याकडनं. तर बघा असं ब्लाऊज आहे. आणि जुन्या साड्यांचं काय होतं माहिती का, ब्लाऊज येत नाही आणि त्यामुळं त्या साड्या घालणं होत नाही. तर असा कलर आहे या साडीचा. आणि हा पदर आहे, पण पदर नाही म्हणता येणार, पूर्ण साडी अशी म्हणजे स्टोननी भरलेलीच आहे. हे बघू शकता पूर्ण अशी स्टोननी भरलेली ही साडी. आणि तिचे काठ दाखवते मी. हे खालचे काठ आहे, हे वरचे. तर पूर्ण अशी भरलेलीच ही साडी. खूप अशी जड वाटते, त्यामुळे जास्त काही घातल्या जात नाही अशा साड्या. आता कसं म्हणजे नवीन नवीन ट्रेंडमध्ये पातळ आणि वेगवेगळ्या चांगल्या वेगळ्या प्रकारच्या साड्या आल्या, त्यामुळे ती साडी एवढी घातल्या जात नाही. तर ही एक राणी कलरची साडी आहे. हे बघा असे डिझाईन ह्या साडीवरती आणि राणी कलर आहे. घातल्यावर छान वाटते बरं का ही साडी. मी मागे बरंच एकदा दोनदा घातली होती. आणि काठापदराच्या साड्या कशा जास्त काही घालून पण होत नाही आहे आता सध्या तरी. म्हणजे कसं आपण फंक्शनला वगैरे घालतो, पण काहीचं काम म्हणजे फंक्शन नसलं ना तर घालणं होत नाही. आता तरी सध्या माझं रीलमुळे वगैरे घालणं होत आहे, नाही तर आधी तर अजिबातच घालणं होत नव्हत्या. पडल्या की त्या पडल्याच. त्यामुळे आता सध्या आहे ना मी साड्या घ्यायचं पण स्टॉप केलं, काठापदराच्या आता घेतच नाही जास्त करून. हे बघा असं पूर्ण साडी अशी, ही पूर्ण साडीवरती अशीच डिझाईन आहे. त्यानंतरची एक आहे ना, मे बी ना ही गडवाल पैठणी बरं का. मला तरी नाव माहिती नव्हतं, पण मागे मी घातली तर एका ताईंनी मला नाव सांगितलं की ही गडवाल पैठणी आहे. तर बघा हे कसं आठवणी असतात आपल्या, की म्हणजे आपल्याला कोणी साड्या घेतलेल्या ह्या, त्यामुळं. नाही तर ही साडी मी खूप वापरली आणि आता म्हणजे एवढी काय अशी घालू वाटत नाही कारण जास्त वापरून झाली ना, त्यामुळं. तरी पण मी आता वापरते. असं वांगी कलर ह्या साडीचा आणि छान वाटते घातल्यावरती. आणि घालायला ना सुळसुळीत ह्या साड्या, सुळसुळीत साड्या वापरायला काही वाटत नाही मग. त्यानंतरची ही काठापदरामध्येच आहे, अशी आकाशी कलरमध्ये साडी आहे. ही साडी मे बी मी एकदा दोनदाच घातली कारण हिच्यावरचं ना ब्लाऊजच चुकून टाकलंय त्या बाईनी, त्यामुळे ती साडी घातल्याच जात नाही माझ्याकडून. तर अशी डिझाईन आहे तिला फ्रंट कॅमेराने. आता ते तुम्हाला कशी दिसते काय माहिती, अशी डिझाईन आहे. आणि साडी ना खूप छान आहे बरं का, घातल्यावरती खूप छान वाटते. असं बघा कलर पण असा आहे तिचा आणि मला आवडती. पण तिने ना ब्लाऊजच चुकून टाकलाय, तर मी ना तो रिपेअरला तो ब्लाऊज जवळजवळ संक्रांतीपासून टाकलाय, तर तिने अजून दिला नाही. हे बघा. आणि कसं अशा चांगल्या साड्यांवरचे जेव्हा ब्लाऊज चुकून जाताना तेव्हा मग अशी इच्छा पण राहत नाही त्या साड्या घालण्याची. तर तिचे ना खालचे काठ असे ब्रॉड आहे बघा. आणि छान वाटते ही पण साडी घातल्यावरती. फक्त तिच्यावरती ब्लाऊज तसा पाहिजे, नाहीतर आता बघू नाही भेटला तर मग व्यवस्थित ब्लाऊज तिच्यावरती स्टिच करून घ्यावा लागेल व्यवस्थित. आणि साडी ना जास्त गोळा वगैरे झाली कारण एकदा घातली मी आणि ती काही धुतली नाही कारण बऱ्याच दिवसाची तशीच पडलेली होती. तिच्यावरचं ब्लाऊज शिवू का नको असं चाललं, इकडून तिकडून शिवायला टाकलं तर ते तिने चुकवलं. त्यामुळे मग ती बऱ्याच दिवसाची घातल्याच गेली नाही, ती साडी तशीच राहिली. तर ही एक साडी आहे माझ्याकडे जी की पिवळ्या आणि हिरव्या कलरमध्ये, आणि याची खूप फॅशन निघाली होती मागे या पॅटर्नच्या साड्यांची, तेव्हा मग ही साडी घेतली होती. त्यात भरपूर व्हिडिओमध्ये मी ही घातली. आणि किचन टूरचा व्हिडिओ माझा आणि ह्या साडीवरचा आहे तर तो खूप व्हायरल गेला, त्यामुळे ही साडी माझ्या म्हणजे आठवणीत राहण्यासारखी साडी आहे. त्यानंतरची हे एक ब्लॅक कलरची साडी, तर ही मी घातली पण नाही आहे अजून एकदा पण. भावानी ना म्हणजे साडी म्हणजे मी त्याला म्हटली होती मागे की मला ब्लॅक कलरची साडी घ्यायची व असं, तर त्याला ऑनलाईन दिसली, त्यांनी घेतली, मला सांगितली पण नाही, काहीच नाही. पण माझी ती घालणं पण नाही झाली कारण ह्या वेळच्या संक्रांतीला आपल्याला ब्लॅक कलरची साडी घालायची नव्हती, त्यामुळे मग ती घालणं नाही झाली. तर हिच्यावरचं ब्लाऊज मी आता शिवायला टाकलेलं आहे.
बघू कधी शिवून भेटतं. अशी आहे ती साडी, पूर्ण प्लेन आहे मध्ये आणि काठ असे आहे तिचे. त्यानंतरची एक हळदीची साडी आहे माझी, बघा. पूर्ण म्हणजे स्टोन वर्क असं आहे ना की ती साडी अशी घालू नाही वाटत, इतकं स्टोन वर्क आहे. तेव्हा घेताना कळत नाही आणि मग आता असं वाटतं म्हणजे पदर घेतला ना ती साडी पूर्ण अशी खाली खाली आहे. ती इतकी जड साडी आहे, पूर्ण काठ असे तिचे भरलेले आहेत. मध्ये एवढी काही नाही पण पूर्ण हे काठ आहे ना असे भरलेले आहेत, त्यामुळे ती खूप जड वाटती. एकदम सॉफ्ट आहे. बाकी घालायला तिचा काहीच प्रॉब्लेम नाही, घालायला आपण 2 मिनिटात ही साडी घालू शकतो. फक्त तिचं आहे ना खूप असे हेवी आहे, त्याला स्टोन आहे असे, त्यामुळे ती जास्त काही घातल्या जात नाही. त्यानंतरची ही एक कॉटनमध्ये साडी आहे, सफेद आणि आकाशी कलरची. तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. तर ही साडी पण घालायला खूप म्हणजे सोपी आहे बरं का. आणि कॉटनच्या साड्या कसं उन्हाळ्यात घातल्या ना तर खूप छान वाटतं. तर त्याच दृष्टिकोनातून मी आईला कुणाची तरी आली होती तर मी तेव्हा घेऊन आले होते. तर ही साडी मस्त वाटती. हे बघा असंही ती. आणि कसं आपल्या लेडीजचं काय असतं माहिती आहे का, कितीही साड्या असल्या ना आपल्याकडे तरी आपल्याला कमीच पडतात. ही एक कॉटनमध्ये साडी आहे जांभळ्या कलरची. हे बघा असे बारीक अशी काठ आहे तिला खाली आणि इकडून पण असे बारीकच काठ आहे. मध्ये जास्त काही डिझाईन नाहीये, अशी थोडीशी मध्ये मध्ये डिझाईन आहे, जास्त डिझाईन नाहीये ह्या साडीला. बघा प्लेनच आहे पण प्युअर कॉटन आहे बरं का हे, आणि एकदम असं मऊसूत आहे, त्यामुळे घालायला खूप छान वाटते. जास्त काही डिझाईन पण नाहीये, असा एकदम डार्क जांभळा कलर आहे. त्यानंतरचं शेवट म्हणजे हा माझ्या लग्नाचा शालू. आणि कसं आपल्या साड्यांची आपल्याला खूप आठवण असते. तर बघा हा लग्नाचा शालू. तर आहे ना पूर्ण असा उघड ओपन करून दाखवते. हे बघा स्टोन वगैरे काहीच नाही आहे, प्लेन अशी डिझाईन आहे त्याच्यावरती बघा. आणि पूर्ण भरलेलेच असतं लग्नाची शालू. तर असा काठ आहे पूर्ण त्या साडीचा आणि पूर्ण असं. तर कसं एक ह्या साड्या आहे ना घालायला खूप कडक आहे, त्यामुळं मग जास्त घातल्या नाही जाती. आणि हे बघा पदराची डिझाईन दाखवते मी तुम्हाला. पदराला आहे ना अशी डिझाईन येते या साडीच्या बघा. आणि पूर्ण भरलेला असल्या कारणाने काय होतं माहिती का, खूप कडक आहे. म्हणजे आपण हे पदराचे ज्या प्लेट्स पाडतो ना त्या सुद्धा लवकर पडत नाही. हे बघा. आणि कसं जास्त घातल्या गेला नाही ना त्यामुळे त्याचा असा वास पण येतोय. तरी मी ना कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवलेल्या होत्या तरी पण त्याचा वास येतोच. पूर्ण असा फ्रेश मध्ये असा जांभळा कलर आहे, सेम तुम्हाला व्हिडिओत दिसतोय ना तसा कलर येतो. हे बघा खूप छान वाटतं असं घातल्यावरती पण. तर हा आहे असा लग्नाचा शालू. त्यानंतर एक सिल्क साडी आहे ती दाखवते मी तुम्हाला. मे बी तुम्ही मागे व्हिडिओत बघितली असेल 1-2. तर अशी लाल कलरची साडी आहे आणि तिच्यावरती आता सध्या ट्रेंडिंगला हे खूप चालू आहे ह्या साड्यांचं. तर ही एक साडी. तर एकदाच घातली मी साडी, अजून घातली पण गेली नाहीये. आणि माझ्याकडे लाल कलर नव्हता त्यामुळे मी लाल कलर घेतला. असं पूर्ण लाल कलरची साडीच नव्हती माझ्याकडे. आधी होती ज्यावेळेस म्हणजे मी घरी वापरायचे तेव्हा, पण त्या साड्या कसं आता खराब झाल्या. मग नंतर आता लाल कलरची साडी नव्हती तर म्हटलं चला घेऊ. तर ही एक मस्त अशी लाल कलरची साडी आणि खूप आवडली बरं का मला ही साडी. तर असं होतं हे माझं काठापदराच्या साड्यांचं कलेक्शन. ज्या डेली वेअरच्या सिल्क साड्या आहे ना त्या मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. पण काठापदराच्या साड्यांचं कलेक्शन मी आता तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला हे साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं आणि माझ्या साड्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला ताईंनो, पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.